आणि ठीक आहे, हा लोकांचा अधिकार आहे आणि त्यामुळे तुम्ही लोकांना आस्थींचे साप म्हणताल, हा तर ऐशान फरामुसपणा आहे, शुद्ध ऐशान फरामुसपणा आहे. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही फतव्याचं बोलताल की मेरे खिलाफ फतवा निघला. अरे त्या फतव्याने तुम्ही निवडून आले 3 वेळेस, फतव्याने तुम्ही निवडून आले 3 वेळेस, आता तुम्ही लोकांना म्हणताल. आता शुद्ध ऐशान फरामुसपणा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, पराभव पचवावा लागतो आणि ती पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. मला असं वाटतं की आता त्यांची दुकान पूर्ण बंद होणार आहे. त्यांची धडपड ही महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिका त्यांचं पोटापाण्याशी संबंधित विषय आहे त्यांचा. हा त्यांचा खाण्याचा विषय आहे, पोटापाण्याचा विषय आहे त्यांचा. आणि त्याची दुकानदारी ती दुकानदारी बंद करणार आहे मी यावेळेस. मी 5 वर्ष वाट पाहणार नाही, कैलास गोरंट्याला एकदा बोलला म्हणजे बोलला विषय संपला अरे असं त्यांनी. त्याची दुकानदारी बंद करून टाकणार मी. सांगा, महानगरपालिकेमध्ये त्यांचं खाण्याचं कुरण आहे ते. निश्चितपणे आम्ही कामाला सुरुवात केलेली, लोक आमच्या पाठीमागे उभा आहेत. मी जर त्यांच्यासारखे 25 लोकांना नगरसेवक बनवण्याचे आश्वासन दिले असते तर मी माझ्यासाठी महापौर म्हणले ते. महापौर मी 25 नाही, मी एकच नाव सांगितलं फक्त. आम्ही 25 नाव जाहीर केलं नाही. तो धंदा त्यांचा आहे, आमचा नाही धंदा. बरं आपल्याकडे कोणाचं नाव जाहीर करण्यात आलं? ते सर्व दुनियाला माहिती आहे. मी विष्णू पाचपुरेचं नाव अगोदरच जाहीर केलेलं आहे. महापालिकेची तयारी आता कशी करून 100% सर्व लोक माझ्यासोबत आहेत. आणि माझी विनंती आहे की खरं तर केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. इथं जालन्यामध्ये तुम्ही काही वेडवाकडं केलं तर मग आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. विकासाच्या नावाने बोंब मारता येणार नाही मग लोकांना.